चिपळूण शहराने मला संस्कार दिले आणि हे संस्कार घेऊन मी दिल्लीपर्यंत पोहोचले आणि त्याकरताच इथं नतमस्तक व्हायला आले असं म्हणत लोकसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या चिपळूणच्या माहेरवाशीण सुमित्रा महाजन यांनी कोकणच्या भूमीविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली। देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेल्या माहेरवाशिणीचं चिपळूणकरांनीही जोरदार स्वागत केलं। लोकसभा अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर सुमित्रा महाजन पहिल्यांदाच माहेरी आल्या। त्यावेळी त्यांचं असं जोरदार स्वागत करण्यात आलं। ज्या कन्या शाळेत त्या शिकल्या त्या शाळेच्या छोट्या मुलींनीही त्यांचं स्वागत केलं। या स्वागतानं सुमित्रा महाजनही भारावल्या, गहिवरल्या। मैत्रिणीच्या भेटीसाठी सुमित्रा महाजनांच्या बालमैत्रिणीही उत्सुक होत्या। सुमित्रा महाजनांची भेट होताच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला। पहिलीपासून 7वी पर्यंत एकत्र, नंतर ती वरच्या ह्याला गेली मुंबईला शिकायला, पण आमचा काही संपर्क तुटला नाही। दोघींची जवळी विचार आम्ही मारलो आणि मी पण रडली। देशाच्या सर्वोच्च पदाचं वलय दूर सारत आणि पोलीस संरक्षण दूर ठेवत सुमित्रा महाजनही आपल्या माणसांमध्ये मिसळून गेल्या होत्या। खऱ्याखुऱ्या माहेरवाशिणीसारखं त्या आज चिपळूण शहरभर फिरल्या। शहराबद्दल बोलताना त्यांचे डोळे पाणावले आणि कंठही दाटून आला। चिपळूणमध्ये आम्ही सगळ्या गावाचे म्हणून वाढलो। खरं सांगायचं एक गावानी आधार दिला आम्हाला। आम्ही काय असे खूप श्रीमंत घरची लोक नाही आम्ही, पण त्या ह्याच्यात सुद्धा संघाच्या संस्कारातून गावच्या लोकांनी जो एक आधार दिला, कुठेतरी एक ताकद दिली आम्हाला, ती आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाची। सुमित्रा महाजन लोकसभा अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर सर्वच वृत्तपत्रांत छापून आलेली कात्रणं त्यांची बालमैत्रीण सरोज नेनेंनी अल्बम रूपात जपून ठेवली आहे। त्या आज शहरात येताच या बालमैत्रिणींची भेट झाली आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला। यावेळी त्यांनी काही ओळींमधून आपल्या भावना व्यक्त केल्या। कसं सांगू, आपण जसं म्हणतो ना की वरतून येत होते तेव्हापासून ते जुनं गाणं मला आठवत होतं, कविता खुणा गावाच्या दिसू लागल्या असं म्हणतो ना, तसं खूप छान वाटते। कितीही मोठी झाली आणि जगात कुठेही गेली तरी माहेरवाशिणीला माहेरची माया कधीच सुटत नाही, याचाच अनुभव आज चिपळूणमध्ये पाहायला मिळाला। प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।